प्रादेशिक बातम्या दिनांक 5 जून 2025. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. राज्यातील ITIमध्ये 6 जूनपासून राष्ट्रभक्तीपर व्याख्यानमाला आणि 6 नवे अध्याय ज्ञान अभ्यासक्रम सुरू होणार. पोट जातींमधील संभ्रम दूर करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाचे प्रांताधिकाऱ्यांना 2 महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश. आळंदीतील पशुवधगृहाला हिंदू जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदायाचा तीव्र विरोध. पुण्यातील बनावट ॲडमिशन रॅकेटमधील आरोपीला थायलंडला पळून जाण्यापूर्वी कोलकाता विमानतळावर अटक. मंगळाचे सिंह राशीत गोचर आणि केतूशी संयोग, अंगारक योगाचे 12 राशींवर होणारे परिणाम आणि उपाय. खेडच्या समरीन बुरोणकरची महाराष्ट्र बीच कबड्डी संघाच्या कर्णधारपदी निवड. आता सविस्तर बातम्या. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घोषणा केली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून 6 जूनपासून राज्यातील सर्व 1097 ITI संस्थांमध्ये राष्ट्रभक्तीपर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिडिओ संदेशाद्वारे याचे उद्घाटन होईल. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये भारताचा इतिहास, देशाप्रती समर्पण आणि पर्यावरण संवर्धनाची भावना रुजवणे आहे. तसेच येत्या शैक्षणिक वर्षापासून ITIमध्ये सौर ऊर्जा तंत्रज्ञ, इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञ, ड्रोन तंत्रज्ञ, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंडस्ट्रियल रोबोटिक्स यांसारखे 6 नवे अध्यायगण अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे सुमारे 1,20,000 विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास मंत्री लोढा यांनी व्यक्त केला. रत्नागिरीत महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. गोविंद काळे आणि ज्योतिराम चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. हिंदू वैश्य, वैश्यवाणी, वाणी तसेच भाविक गुरव, भागुरव, गुरव यांसारख्या पोटजाती एकच असल्याबाबतचा संभ्रम दूर करण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांनी 2 महिन्यात अहवाल सादर करावा असे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी संबंधित जाती पोटजातींच्या लोकांनी नातेसंबंध, रोटी-बेटी व्यवहार आणि व्यवसायाचे पुरावे सादर करावेत असे आवाहनही करण्यात आले. बैठकीत जात पडताळणी समितीचे अध्यक्ष शंकर बर्गे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला जात प्रमाणपत्र देताना येणाऱ्या अडचणी आणि OBC विद्यार्थ्यांच्या वसतिगृहे व शिष्यवृत्तीबाबतही अहवाल मागवण्यात आला आहे. पुण्याजवळील श्री क्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या तीरावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सुधारित विकास आराखड्यात प्रस्तावित असलेल्या पशुवधगृहाला हिंदू जनजागृती समितीने तीव्र विरोध दर्शवला आहे. मोशी डुडुलगाव सीमेवर 4 एकर जागेत उभारण्यात येणाऱ्या या कत्तलखान्यामुळे वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावतील, संत परंपरेचा अपमान होईल आणि इंद्रायणी नदीचे पवित्र धोक्यात येईल असे समितीने म्हटले आहे. समितीने उद्योगमंत्री उदय सामंत आणि स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन हा प्रस्ताव तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. वारकरी संप्रदायाच्या अनेक प्रमुख नेत्यांनीही या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला असून या विरोधात एकजुटीने लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पुण्यातील सिम्बायोसिस संस्थेत ॲडमिशन मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील एका आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कोलकाता विमानतळावरून अटक केली आहे. कुमार कुणाल वीरेंद्र कुमार विद्यार्थी असे आरोपीचे नाव असून तो पत्नीसह थायलंडला पळून जाण्याच्या तयारीत होता. आरोपी दिव्या, आकाश यादव आणि कुणाल कुमार हे सिम्बायोसिसच्या नावाचे बनावट वेबपेज तयार करून परराज्यातील विद्यार्थ्यांना ॲडमिशनचे आमिष दाखवत होते. या प्रकरणी डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असून आरोपी फरार होते. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रह कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करत आहे आणि तेथे केतूशी संयोग साधणार आहे, ज्यामुळे अंगारक योग तयार होत आहे. या ग्रहस्थितीचा 12 राशींवर महत्त्वपूर्ण परिणाम होणार आहे. मंगळ सध्या नीच राशीत असल्याने काहीसा प्रतिकूल आहे, पण सिंह राशीत प्रवेश केल्यावर त्याचे परिणाम तीव्र होतील. अंगारक योगामुळे अचानक इच्छा निर्माण होऊन त्या नष्ट होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे कामात सातत्य राखणे कठीण होऊ शकते. सिंह, मीन, मकर आणि कन्या राशीच्या लोकांनी विशेष सावधगिरी बाळगावी. विविध राशींवर होणाऱ्या परिणामांमध्ये पोटाचे विकार, मालमत्तेचे प्रश्न, भावंडांशी मतभेद, आर्थिक चिंता, उत्पन्न आणि आरोग्यावर परिणाम, करिअरमध्ये बदल, विश्वासाला तडा, वैवाहिक जीवनात तणाव यांचा समावेश आहे. उपाय म्हणून हनुमान चालीसा पठण, मंगळवार उपवास आणि गणपतीची उपासना करण्याचा सल्ला दिला जात आहे.
खेड तालुक्यातील भरणे येथील अनिकेत स्पोर्ट्स क्लबची खेळाडू समरीन बुरोणकर हिची आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणम येथे 5 ते 8 जून दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय राष्ट्रीय बीच कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र महिला संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. सध्या महाराष्ट्र संघाचे सराव शिबिर अलिबाग येथे सुरू असून समरीन संघासोबत जोरदार तयारी करत आहे. तिच्या निवडीबद्दल राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष उदय सामंत तसेच जिल्हा व तालुका कबड्डी असोसिएशनच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले आहे आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या होत्या आजच्या प्रादेशिक बातम्या. अधिक बातम्यांसाठी ऐकत रहा ANN न्यूज नेटवर्क.